नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक बाबतीत जी काही भूमिका घेतो ती अत्यंत वेगळी आणि व्यावहारिक असते। आताचा ताजा मुद्दा औरंगजेबाचा आहे। औरंगजेब मरून 350 वर्ष झालेली आहे। आता त्याच्या माड्याचे भांडवल किती करावे हाच मोठा प्रश्न आहे। औरंगजेबाचे महिमा मंडन करणारे अबू असीम आझमी सारखे विद्वान आपले भारतीयच आहे। औरंगजेबाचे जीवन सत्ता हस्तगत करण्यापासून टिकवण्यासाठी आलेल्या व्यावहारिक क्रूरतेने भरलेले आहे। औरंगजेबाला त्याच्या सत्तेच्या हिशेबाने पाहिले तर अगदी लहानसे असे मराठी राज्य त्याला कधीच जिंकता आले नाही। ही त्याच्या मनातील खंत खुलताबादच्या कबरीत तो जाईपर्यंत कायम होती, हे सुद्धा कधीच नाकारता येणार नाही। बल्हाडे मोगली सत्तेसमोर आपल्या लहानशा सैन्यानिशी गनिमी काव्याने लढणारे छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यापूर्वी काही काळ महाराणा प्रताप हे दोनच हिंदू राजे असे होते की त्यांनी मोगली सत्तेला डोळ्यात डोळे घालून करारा जबाब दिला होता। विशेष म्हणजे शिवाजी महाराज यांनी आग्रा येथील कैदेत असताना औरंगजेबाला जो काही चकवा दिला त्याची जखम त्याच्या मनात शेवटपर्यंत कायम भळभळत होती। शिवाजी महाराजांच्या नंतर मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि रणधुरंधर छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबाला 10 वर्ष सळो की पळो करून सोडले होते। त्यामुळे कसेही करून संभाजी महाराजांना महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या सत्तेवरून कसे दूर करता येईल याचे ठोकताळे कपटी औरंगजेबाने अनेक वेळा बांधले, पण मराठ्यांच्या या रणकाजी धैर्यधरासमोर म्हातारा औरंगजेब बुद्धीने आणि शरीराने गलित गात्र झाला होता। परंतु त्या काळातल्या संभाजी राजांच्या जवळच्याच काही गद्दारांनी संभाजी राजांना कपटाने वेढून त्यांना औरंगजेबाच्या हवाली केले। संभाजी राजांना ज्या क्रूर पद्धतीने औरंगजेबाने मारले त्याची इतिहासात औरंगी दहशत म्हणून नोंद झालेली आहे। खरी गोष्ट अशी आहे की जिवंत संभाजीराजे जेवढे औरंगजेबाला भारी होते त्यापेक्षाही हाल करून त्यांचा जीव घेतल्यानंतर मराठ्यांची तळपती तलवार औरंगजेबाला थोपविता आलीच नव्हती। महाराणी येसूबाई औरंगजेबाच्या कैदेत असताना ताराराणी आणि आपल्या शूर मराठी वीरांनी औरंगजेबाला दे माय धरणी ठाय करून सोडले होते। अखेर औरंगजेबाला पुन्हा आग्रा किंवा दिल्ली शहर पाहता आलेच नाही। आयुष्याच्या अंतिम काळात त्याच्या सत्तालोलुप शहजाद्यामुळे औरंगजेब आधीच खचलेला होता। अशा त्या औरंगजेबाच्या कबरीला विनाकारण मोठे महत्त्व देऊन दररोज त्याच्या नावाने शिमगा करणे बरोबर नाही। ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका निश्चितपणे आपल्या देशासाठी सुयोग्य आहे असे म्हटले तर ते अजिबात वावगे होणार नाही। संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी आज पत्रकार परिषदेत जे विधान केले आहे ते व्यावहारिक आणि सर्व समाजांना जोडणारे आहे। औरंगजेबासारख्या कपटी आणि चिल्लर माणसाच्या कबरीसाठी बाबरी सारखे आंदोलन करून काय होणार आहे, ही संघाची भूमिका निश्चितपणे सर्व मान्य होणारी आहे असे आम्हाला वाटते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाच्या सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेचे केवळ संघाचे स्वयंसेवक नाही तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी संघाच्या याच भूमिकेचे देशहिताची असल्याची ग्वाही देऊन संघाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही। संघाच्या या भूमिकेनंतर औरंगजेबाबाबत भडकाऊ विधाने करणाऱ्या अनेक वाचाळवीर नीतिज्ञांना आता तरी सुविचार सुचावे, त्यांची जीभ सुसंवादी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या काही दिवसांपासून अनेक बाबींवर व्यक्त केलेली मते स्वीकारली गेली तर आपला सर्व धर्म समभावी देश आणि या देशातील जनता सुखाने नांदू शकेल। संघाच्या स्वयंसेवकांबरोबर सर्वांनीच संघाच्या यथोचित भूमिकेचे मनापासून जबरदस्त स्वागत करावे हीच आमची मनीषा आहे। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।